भाजपनं कंबरडं मोडलं असं म्हणत शिंदेचे माजी आमदार शहाजी पाटलांनी सांगोल्यात भाजपला इशारा दिला। आणि विशेष म्हणजे शहाजी बापू एकटे नाहीत, मी देखील त्यांच्या सोबत आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटल्यामुळे सांगोल्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पाहूया हा रिपोर्ट। निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही। एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी माझ्या वाटलं? गुवाहाटीमध्ये भाजपसोबत सत्तेच्या आणाबाकानंतर सांगोल्याच्या विकासाची स्वप्न पाहणारे शहाजी बापूच आता भाजपनं आपलं कंबरडं मोडल्याचा आरोप करू लागले। कारण सोलापूरच्या सांगोल्यामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध शेकाप, भाजप, अजित पवार गट आणि काँग्रेससह इतर छोट्या पक्षांनी आघाडी केली आहे। म्हणजे शहाजी बापूंच्या आघाडी विरोधात 4 पक्ष एकवटले। त्यामध्ये भाजपनं विधानसभेला सुद्धा आपल्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटील यांनी केलाय। निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही, टीका केली नाही। पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली, चित्र तालुक्याला माहीत होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला आहे। आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही, कशासाठी तोडलं? काय माझा गुन्हा होता? एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी माझ्या वाटलं? दरम्यान गुवाहाटीमध्ये राष्ट्रवादी आपल्याला जगू देत नाही म्हणत बंड करणारे शहाजी बापू यांचा सूर आता काहीसा भाजप आपल्याला जगू देत नाही असा लागतोय। सगळ्यांची अडचण अशी की आम्ही जगत नाही। बरोबर 2.5 वर्षात आमच्या आमदारक्या राष्ट्रवादी नाही काँग्रेस खाते या, आणि उद्या भांडण झालं तर आम्ही राष्ट्रवादी आमचे मतदारसंघ हाणते। बरोबर निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही, टीका केली नाही। कशासाठी तोडलं? काय माझा गुन्हा होता? दुसरीकडे सांगोल्यामध्ये अभद्र समीकरणांनी अनेक लोक बुचकळ्यात पडले। मारुती बनकर आधी शेकापमध्ये होते, त्यांना शेकापमधून भाजपनं स्वपक्षात घेतलं। नंतरच्या काही दिवसात त्याच बनकरांना सांगोल्यामध्ये नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली। विशेष म्हणजे ज्या भाजपनं शेकापचा उमेदवार घेतला त्याच भाजपसोबत शेकापनं नंतर युती सुद्धा केली। यामागे भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर दडपशाहीचा आरोप होतोय। त्यामुळे भाजपसोबत जरी युती असली तरी शेकापमध्ये मोठी नाराजी असल्याचं देखील बोललं जातंय। गावाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षच करू शकतो, दुसऱ्या कुणाची ताकद नाही, दुसऱ्या कुणाची हिंमत नाही। भारतीय जनता पक्ष साम दाम दंड सगळं घेऊन माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे। सगळ्या ताकदीनं ही निवडणूक सगळ्या ताकदीनं लढायची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे। तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडे, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू। हेलिकॉप्टरने यायचं धाड 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 मिलिटरीच्या माणसासारखं चालत सुटायचं, दाब द्यायचा, दाब दपाशा दाखवायचं चाललंय काही नेमकं। निवडणुका लढवाय आलाय का तुम्ही? गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करावी राहायला काय? पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल। आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता, पण भाजरावनं आमच्यात आमचं मनगाठा एवढं ध्यानात। पेट्रोल उठलं तर सरळ काय कुणा जाऊ दपकवत आहे, मला दपकवत आहे। महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली काची माकडा आले ती मला दपकवत आहे। बापू को अकेला मत समझो, बापू डरने वाला नहीं डराने वाला है। मैं भी बाला साहब का चेला हूँ। एखाद्या अबलेवर बलात्कार व्हावा असं भाजप वागतंय। भाजपनं आमचं कंबरडं मोडलं। मृत्यूशी झुंज देत असताना लोकसभेत भाजपसाठी प्रचार केला। माझ्यावर अन्यायाचा फडणवीसांनी विचार करावा, भाजपशी प्रामाणिक राहून सुद्धा ते असं का वागले, अशी विधानं शहाजी बापू पाटील यांनी मागच्या काही दिवसात केली आहे।
हा आरोप केव्हा चालतो, जेव्हा निवडणूक संपली, मतदानाचा निकाल आला तेव्हा तसे आरोप काही लोक दखल घेतात. पण आपण 1 वर्षाने जेव्हा असं बोलतो, मला वाटतं शहाजी बापू अत्यंत कृतिशील आणि चांगले वक्ते आहेत, त्यांचं काम चांगलं राहिलं आहे. मला वाटतं निवडणुकीच्या प्रचार दरम्यान असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपण निवडणूक लढू. दरम्यान स्थानिक निवडणुकांच्या 4 महिन्याआधी अनेक गावांमध्ये फिरणारे सांगोल्यातील लक्ष्मण हाके सध्या कुठे आहेत? सध्याची राजकीय समीकरणं, युत्या आघाड्या आणि घटनांवर ते गप्प का, असे सवालही आता केले जात आहेत. रवी लवेकर, TV9 मराठी, सांगोला, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.